लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सरोजने कलाला चिठ्ठीवर साईन करायला भाग पाडलेलं असं. एक प्रकारे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम तिने केलेलं असं. कला सरोजला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असे, परंतु ते निष्फळ ठरलेले असतात. त्यामुळे कलाने खूप महत्त्वाचं डिसिजन घेतलेलं असं. ती माहेरी निघून गेलेली असे, परंतु सरोजला याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. कला अद्वैतला आता सगळीकडे शोधत असतो, परंतु ती घरात दिसत नाही. म्हणून तो अंजूला विचारत असतो की तुझी ताई कुठे गेलेली आहे. ती म्हणत असे की माहेरी गेल्यात ताई. आबा देखील तेथे असतात, ते देखील तेच म्हणत असतात. अद्वैतच्या मनामध्ये आता एकच गोष्ट आलेली असते. त्याला असं वाटतं की ती डिझाईन काढण्याच्या निमित्तानेच गेली असेल. आज मी तिला रंगेहात पकडणार म्हणजे पकडणार, असं तो विचार करत असतो आणि म्हणत असतो की मला देखील आता तिथे जायला हवं. कला तिच्या बाबांकडे आलेली असते आणि ती म्हणत असे की बाबा तुम्ही मला एक गोष्ट सांगणार का. त्यावेळेला ते म्हणतात काय झालं ग, सांग ना मला. आपण दुसऱ्यांसाठी कितीही केलं ना, परंतु ते व्यक्ती आपल्यावर संशय घेते. आपण काही चुकीचं करत नसतो, परंतु आपण हे सर्व काही मनापासून करत असतो आणि त्यामुळे आपण म्हणजे त्यांचा विश्वास संपादन करू शकत नाही. मग आपल्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. दिनकर मात्र म्हणत असतो की खरोखर कला बाळा आहे ना, तू जशी आहे तशीच राहा. मला असं वाटतं ना, तुझ्यामध्ये जो सच्चेपणा आहे, प्रामाणिकपणा आहे, तू तसाच ठेवला पाहिजे. त्यानंतर कलाला खूप धीर आलेला असतो. त्यावेळेला तो म्हणत असतो की आपल्यावर कोणी विश्वास ठेवा अगर न ठेवू, आपण आपलं काम नित्य नियमाने केलं पाहिजे. एक ना एक दिवस त्या माणसाला आपण जे काही केलेलं आहे ती गोष्ट समजणार आहे आणि म्हणूनच आपण अजिबात काही घाबरायचं नाहीये. आपले प्रयत्न अजिबात सोडायचे नाही. तू तुझे प्रयत्न चालूच ठेव. त्या माणसाचे डोळे उघडण्यासाठी वेळ लागेल, पण आज न उद्या ही जी काही गोष्ट आहे ती त्याच्या लक्षातच येईल. अशा पद्धतीने दिनकरने आपल्या मुलीला छान समज दिलेली असते. कला आता म्हणजे तिच्या वडिलांशी बोलते, त्यामुळे तिला खूप बरं वाटलेलं असं.